तालुक्याला दाट धुक्याचा विळखा। शुक्रवारी सकाळपासून पडलेल्या दाट धुक्याने फलटण तालुक्याला विळखा घातला होता। धुक्याने वाहतूक अतिशय संतगतीने चालली असल्याचे पाहावयास मिळाले। धुक्यामुळे जवळ अंतरावरील लोकही ओळखू येत नव्हते। दुचाकी तसेच इतर वाहनांनाही लाईट लावून धुक्यामधून वाट काढत जावे लागत होते। धुक्यामुळे जणू काही महाबळेश्वर फलटणमध्ये अवतरले असे पाहावयास मिळाले आहे। 2 दिवसांचा अवकाळी पाऊस आणि त्यानंतरचे दाट धुके यामुळे शेतातील कांदा, द्राक्ष, टोमॅटो तसेच इतर तरकारी व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। धुक्यामुळे पिकांवर रोग पडतो असे शेतकऱ्यांच्या मधून सांगण्यात येत आहे। नमस्ते फलटणसाठी राजकुमार गोपने। माझ्याकडे 1-1.5 एकर कांदा आहे। कांद्याची लागण केलेली आहे, परंतु कालच्या अवकाळी पावसामुळे आणि आजच्या अतिशय धुक्यामुळे इतकं कांद्याचं प्रचंड नुकसान झाले की कांदा शेतकरी हा उपजाऊ येऊ शकतच नाही। उत्पन्न अजिबात नाही, झिरो। ह्यातनं शाश्वती शासनाने की आम्हाला कांदा उत्पादकांना अनुदान द्यावे एवढेच शासनाकडे विनंती आहे। की आज या अवकाळी पावसाने अवघ्या महाराष्ट्रामध्ये खूपच मोठं नुकसान कांदा पिकाचं माझा जवळजवळ 5 एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे आणि यातून आता पर्यायच नाही शेतकऱ्याला, कारण पूर्णपणे आता पाठीमागच्या 15 दिवसाचा पाऊस, आता 15 दिवसाचा पाऊस, यात खूप मोठं शेतकऱ्याचं नुकसान झाले आणि याकडे शासनाने एक चांगल्या नजरेने बघावा, त्या शेतकऱ्याला कुठेतरी एक मदतीचा हात करावा आणि आज शेतकऱ्याला मदत नाही केली तर शेतकरी येणाऱ्या काळामध्ये कोलमडून पडणार आहे, याची दक्षता शासनाने घ्यावी। धन्यवाद।